नमस्कार सगळ्यांना. लाईफ कोच आर के या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. यश लाईफ कोचच्या माध्यमातून आपण सर्व वयातील व्यक्तींसाठी त्यांच्या विविध विषयांवर कोचिंग म्हणजे शास्त्रोक्त मार्गदर्शन करतो. मी लाईफ कोच रवींद्र खानोलकर. या युट्यूब चॅनलवरचे सर्व विषय आपल्या आयुष्याची संबंध आहेत, आयुष्याच्या सर्व वयासाठी संबंधित आहेत. तर ते खरे म्हणजे आपल्यासाठी, आपल्या मित्रमंडळींसाठी आणि नाते संबंधियांसाठी आहे. आपल्याला जर विषय आवडला तर तो या सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे विषय समोर आल्यानंतर ते आपल्याला आपोआप पाहता येतील. हे सांगण्यामागचा उद्देश लक्षात घ्या. युट्यूबवरून पैसे मिळवणं हे नाहीये. देवाने मला पुरेसं पैसे दिले आहेत आणि मी समाजाचं देणं लागतो. फक्त मला तेव्हा बरं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी हा विषय कमीत कमी ऐकला. ऐकणं आणि आपल्यात तो विषय रुजवट होणं किंवा बदल होणं त्यातला एक छोटासा फरक असा असतो की जसं आपण बी रुजवतो एखादं, आणि पहिले 5-6 दिवस काहीच दिसत नाही, त्याच्यानंतर त्याचा अंकुर दिसतो आपल्याला. असेच ना काही विचार ऐकल्यानंतर प्रथम दर्शनी आपल्याला ते विरोधाभासाचे वाटतात आपल्या स्वभावाला, पण काही दिवसांनी त्याचं काम सुरू होतं, कारण आपल्याला मिळणारं सगळं जे फीडबॅक आहे हे शास्त्रोक्त असणार आहे. आपल्या जीवनात जर असे काही प्रश्न असले तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचं आपलं नाव नंबर गुपित ठेवून अशाच एखाद्या व्हिडिओ मार्फत उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आजचा विषय आहे ना, फार महत्वाचा आहे आणि अखंड आयुष्याला पुरणारा विषय आहे. स्त्री पुरुष समान आहेत ना, किंवा स्त्री पुरुष समान आहेत का? सद्य परिस्थितीत आपण जर बघितलं तर समान कायदा, समान हक्क आणि सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीची उत्तम भरात आपल्याला निदर्शनात येते. सध्याच्या राहणीमानात हे सहमतीने सर्वांनी मान्य केलेलं आहे की समाजामध्ये स्त्री पुरुषांना समान स्थान मिळालं पाहिजे. परंतु निसर्गदत्त आपण वेगळा भाग बघूया. निसर्गदत्त स्त्री पुरुषांना मादी आणि नर म्हटलेलं आहे. तर दोघांची निसर्गदत्त घडण अगदी वेगळी आहे. दोघांची कर्तव्य वेगळी आहेत. स्त्रीकडे बघा, सौंदर्य आहे, लज्जा आहे, सहनशीलता आहे, भावनिकपणा आहे, लोभ आहे, मत्सर आहे. डायनेमिक जेलसी, डायनेमिक वुमन म्हणतात तसं. स्त्री ही काळजीवाहू आहे, केअरिंग आहे, गप्पिष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीकडे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे मल्टीटास्किंग, जे पुरुषाकडे नसतं. आणि त्याच्याच बरोबर नटणं मुरडणं आहे. स्त्री ही अंतर्मुख असते, पुरुष हा बहिर्मुख असतो. या दोन गोष्टींवर मी पुढे येतोय. मातृत्वमय भावना असते स्त्रीकडे. हे स्त्रीचे गुण आपण बघितले. पुरुषाकडे काय बघा, ताकद आहे, धाडस आहे, आधार देण्याची इच्छा आहे, क्षमता आहे, जबाबदारी घेण्याची इच्छा आणि क्षमता आहे. पुरुष हा बहिर्मुख आहे, भावना जपणार आहे, प्रोत्साहन देणार आहे आणि पितृत्वमय भावना असते पुरुषाकडे. हे सर्व गोष्टी जर आपण बघितल्या तर विभिन्न आहेत. परंतु लक्षात घ्या, स्त्री ही अंतर्मुख असते, म्हणजे तिला वाटतं की आपण छान नटलो, छान उत्तम प्रकारे परिधान केला आहे ड्रेस, तर सर्व आपल्याकडे बघत आहेत. पण त्यावेळेला स्त्री सर्वांकडे बघत नसते. ती मनोमन असं समजते की सर्व आपल्याकडे बघणार, आपण एवढा छान नट्टापट्टा केला. आणि पुरुष हा बहिर्मुख असतो, म्हणजे पुरुष हा त्या स्त्रीला बघतो, पण त्यावेळेला तो कुठेतरी गवाळा, कुठेतरी अशा ढिल्या कपड्यामध्ये पण असू शकतो. तर ही निसर्ग तत्व आहे आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. पूर्वी आपण म्हणायचो मवाली. मवाली हा वाईट शब्द नाही आहे खरा. की शिटी मारणं,
एखादे छानसे कॉमेंट्स करणं, अश्लील कॉमेंट्स नाहीये, ती विकृती आहे. तर ही एक समाजाची घडी होती, घडण होती. आपण म्हटलंय स्त्री भावनिक आहे, बरोबर आहे. पटकन आपण म्हणतो गंगा जमुना वाहतात, किंवा स्त्रीकडे एक ते शस्त्र आहे, अश्रू आले की लगेच सगळी कामं होतात. परंतु हा निसर्गदत्त स्वभाव आहे. पण त्याच वेळेला या भावनांना सांभाळायचं काम पुरुष करू शकतो आणि करतो. आपण म्हटलोय मातृत्वमय स्त्री आहे आणि पुरुषा पितृत्वमय आहे. म्हणजे पुरुषाला मातृत्वाचा ओलसरपणा देण्याचं काम आई असताना पण स्त्री करू शकते, पत्नी म्हणून. तसंच पुरुष हा पितृत्व सारखा त्या आपल्या पत्नी समोर असतो. हा एक निसर्ग दत्त आहे. आणि मनुष्यामध्ये असलेले मी काही स्वभाव सांगितले, स्त्रीचे वेगळे आहेत, पुरुषांचे वेगळे आहेत. आता इथे आपल्याला कळेल की हे स्वभाव समान नाही आहेत, सारखे नाही आहेत. म्हणून प्रश्न येतो, स्त्री पुरुष समान आहेत. परंतु आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की स्त्री पुरुष हे समान नाही आहेत, पण विषम पण नाही आहेत. ते एकमेकांना पूरक आहे. आणि म्हणून जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात, तेव्हा आपण म्हणतो ते दोघे अर्धांग आहेत आणि दोन्ही मिळून एक अंग होत. त्यामुळे मी लग्नविषयक जेव्हा आपण सुयोग्य साथीदाराची निवड कशी करायची या विषयावर काम करतो, तेव्हा आग्रहाने सांगतो की लग्न म्हणजे दोन मीचा आम्ही करणं. आणि त्यापुढे अखंड आयुष्य आपण आम्हीने निर्णय घेऊन आम्हीने ते निर्णय पुरे करायचे. त्यामुळे लग्नापूर्वी कोणत्याही मुलांनी किंवा मुलींनी लग्नानंतर मी काय, माझं काय, माझ्या अपेक्षा काय, याच्यावर खरं म्हणजे कधीच बोलू नये. लग्नानंतर मीला तिलांजली द्यायची असते आणि दोघांनीही आम्ही स्वीकारायचं असतं. आणि खरं ते तसंच होतं. पण माझ्या हॉबीज, माझी आवड, ह्या गोष्टींना कुठे थारा नसतो, पण उगाचच लग्नापूर्वी त्या अ, उल्लेख केला जातो आणि उत्तम रीतीने होणारी लग्न कधी कधी होत नाही. आता अश्मयुगापर्यंत आपण नैसर्गिक होतो. कारण आपण मगाशी बघितलंय, समाजाच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये, सामाजिक स्थितीमध्ये स्त्री पुरुषांना समान व्यवस्था, सामाजिक व्यवस्था मिळाली पाहिजे आणि ती मिळते एवढा आपण प्रयत्न करतो. पण त्याचबरोबर आपण नैसर्गिक गोष्टी बघितल्या, तर अश्मयुगापर्यंत आपण नैसर्गिक होतो, कळपात राहत होतो. स्त्री पुरुष सर्व प्राणी मात्रांप्रमाणे कळपात राहायचे. परंतु जेव्हा बाळाला जन्म द्यायचा आहे, किंवा एकत्र आकर्षणापोटी स्त्री पुरुषांनी जवळ यायचं आहे शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या, तेव्हा ते कुठच्या तरी डोंगर कपारीमध्ये जाऊन आपलं स्वतःच वेगळं अस्तित्व बनवायचे, त्याला आपण म्हणू शकतो घर बनवायचे. कारण असं आहे की देवाने बाकी प्राणी मात्रापेक्षा मनुष्याला बुद्धी, भावना वगैरे जरा मुबलक प्रमाणात दिलेला आहे. त्यामुळे माणसाने पशु प्राण्या पक्ष्यांपेक्षा किंवा इतर सगळ्या जीवांपेक्षा आपलं वेगळं अस्तित्व तयार केलं आणि दोघांनी मिळून वेगळं राहायचं, मग बाळांना जन्म द्यायचा, त्यांना मोठं करायचं. हे अश्मयुगापासून चालू आहे आणि हे इतर प्राणी मात्रांपेक्षा थोडस वेगळं आहे. तर पुढे जाऊन त्या गोष्टीचं रूपांतर झालं लग्न व्यवस्था किंवा कुटुंब व्यवस्था. आता आपण परत मूळ विषयाकडे येतो की निसर्ग दत्त स्त्री पुरुष समान नाहीत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते एकमेकांना पूरक आहेत. परंतु समाजामध्ये वावरताना आपण स्त्रीला पुरुषाबरोबरचा दर्जा का द्यायला पाहिजे, मागच्या काही काळामध्ये तो दिला गेला नाही आहे. आता आपल्याला दिसेल समाजात दर्जा देणं म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक वेगळा डबा, वेगळे काही डबे स्त्रियांसाठी असतात. काही लोकल तर संपूर्ण गाडीच महिला
गाडी म्हणून येते. आपल्या बसमध्ये कसं ज्येष्ठांसाठी, अपंगांसाठी आणि गरोदर स्त्रियांसाठी वेगळी सीट असायची, त्याबरोबर सर्व स्त्रियांसाठी पण काही सीट वेगळ्या ठेवल्या जातात. तर म्हणजेच सामाजिक दृष्ट्या आपल्याला स्त्री पुरुष समान राहिले पाहिजे. पण मानसिक दृष्ट्या किंवा कुटुंब व्यवस्थेमध्ये ते वेगळे नाही आहेत. दोन मीचा आम्ही होतो, त्यामुळे ते समान नाही आहेत, एकमेकांना पूरक आहेत. आता ही जी एकंदर आपला हा विषय आहे, किशोर वय किंवा पौगंडावस्था, त्यापासून ना स्त्री पुरुषांचं एकमेकांकडे आकर्षण सुरू होतं. त्याच्यानंतर आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण लग्न व्यवस्थेचा विचार केला, तर लग्नानंतर दोघांनी आम्ही होऊन आपला शारीरिक संबंध येतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे तो अगोदर येत नाही आणि येऊ नये. आणि हे स्त्री आणि पुरुषांचं जे नातं आहे, हे दोघांच्याही एकत्र असण्याच्या पूर्ण काळापर्यंत तसंच अबाधित राहतं. आणि फक्त त्याच्यात आम्ही जोडला तर ते उत्तम रीतीने जाऊ शकतं. आणि त्यामुळे याला वयाची मर्यादा नाही. किशोर वयापासून आपल्या वृद्धत्वाच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे सगळं लागू आहे. त्यामुळे या गैरसमजातून आपण बाहेर पडूया. स्त्री पुरुष समान आहेत आणि समान असले पाहिजे. कारण काय होतं, आपल्या वक्तव्यातून हे सगळं सत्य आहे, हे प्रत्येकाच्या बाबतीत मी सांगितलं तसंच आहे. पण वक्तव्यातून त्याला उगाचच फाटे फोडले जातात, दिशा दिली जाते. हा, तर कुटुंब व्यवस्था सांभाळताना स्त्रीच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, स्त्रीची कर्तव्य वेगळी आहेत, प्राथमिकता वेगळ्या आहेत, तशा पुरुषाच्या पण वेगळ्या आहेत. आणि त्याप्रमाणेच सांभाळलं तर आपलं पहिलं दोघांचं कुटुंब, मग त्रिकोणी कुटुंब, मग आपलं विस्तारित कुटुंब, मित्रमंडळी आणि सामाजिक सेवा, या सर्वांपर्यंत आम्ही म्हणून पोहोचता येतं. हा विषय फार महत्वाचा आहे. सर्वांनी ऐकावा अशी माझी विनंती आहे. पर अशाच प्रकारे ना एक व्हिडिओ अगोदर झाला आहे, त्याच्यामध्ये ना यशप्राप्तीसाठी निश्चित यशप्राप्ती आणि सदैव यशप्राप्ती असा एक व्हिडिओ आहे, तो कमी लोकांनी बघितलाय. तर मी विनंती करतो, उद्देश एवढाच असतो की जास्तीत जास्त लोकांनी कमीत कमी एकदा विषय ऐकावा. त्याचा परिणाम होणार की नाही हा आपल्या हातात नाहीये. आणि एवढं बोलून मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि इथे थांबतो.